बातें हुई, मुलाकातें हुई, जाने कब यार तू हो गया। यारी तो बस चाहिए थी, पर प्यार क्यों हो गया। देखो देखो मैं यूं बेताब हूँ, थोड़ा थोड़ा तुम भी तो हो लो जरा। धीरे धीरे आ दोनों दिल मिले, जरा जरा मिट जाए। राम राम मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. आणि मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे भन्नाट असा व्हिडिओ. आजचा व्हिडिओ ना खूप खास असणार आहे, हे आपल्याला पुढं व्हिडिओमध्ये समजणारच आहे. आत्ता सध्या मी आहे पुणे रेल्वे स्टेशनचं जे ST स्टँड आहे ना त्याच्याबरोबर समोरच. आता समोर आपण पाहता इथे पुणे विजयदुर्ग गाडी लागलेली आहे, त्याच्याबरोबर इथे कुरुंदवाडला जाणारी पुणे स्टेशन गाडी लागलेली आहे आणि ही वेंगुर्ला पुणे लागलेली आहे. इकडं कर्नाटका स्टेटची एक गाडी दिसते आपल्याला. इकडं आपल्या MSRTCच्या इलेक्ट्रिक शिवनेरी बसेस दिसतात आहे. तर आजचा आपला प्रवास असणार आहे, थंबनेल टायटलवरून आपल्याला समजलंच असेल. आज आपण प्रवास करणार आहोत कोल्हापूरपर्यंत आणि त्याच्यानंतर आपण स्टे करणार आहोत कोल्हापूरमधील सगळ्यात महागडं हॉटेल 5 स्टार हॉटेल. तर हे दोन्ही कॉम्बिनेशन आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत. तर आतापर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि नोटिफिकेशनची बेल दाबली नसेल तर जरूर दाबा. इंस्टाग्रामला आपण मला फॉलो करू शकता. इन्स्टा ID आहे puneri.humsafar. तर चला मग सुरू करूयात आजच्या या व्हिडिओला. समोरची आपण गाडी पाहता ही आहे पुणे ते वेंगुर्ला, आपल्या कोकणात जाणारी गाडी, सिंधुदुर्ग विभागाची गाडी आहे आणि ही गाडी पण जाते कोल्हापूर आजरा मार्गे. आता ड्रायव्हर दादांना विचारलं, मागं ड्रायव्हर दादा आपण बघताय, त्यांना विचारलं की पुढे बसू का, पण ते बोलतात की कंडक्टर दादा येतील त्यांना विचार, कारण की प्रवास करायचा आहे, लालपरी आहे, तर पुढं बसणं खूप गरजेचं आहे. अजून काय कुठल्या गाडीने आपण प्रवास करणार आहे हे माहीत नाही, परंतु पावसाला आता सुरुवात झालेली आहे, जे भरपूर पावसाला सुरुवात झालेली आहे. बघू, पाऊस आपल्याला 100% ह्या प्रवासामध्ये लागणार आहे, कारण की कालपासून पुण्यात पाऊस पडतो आणि संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडतोच आहे. हे बघा वरती एक नंबर वेंगुर्ला गाडी आपण समोर पाहत आहे. या गाडीमध्ये खरं तर आपल्याला बसायचं होतं, पण नाही भेटली पुढे जागा. नेक्स्ट दुसरी गाडी बघूया. तर बस काय भेटली नाही आपल्याला पुणे स्टेशनला. आता आलो आहे स्वारगेटला. कसं आहे स्वारगेट, खड्डेच खड्डे. तर स्वारगेटला आलो आता, कारण की आपण बघितलं असेल बस आपल्याला तिथे काही भेटली नाही पुणे स्टेशनला, म्हणजे ST स्टँडला. आता आलो स्वारगेटच्या ST स्टँडला. बघू आता कुठलंही सीट भेटलं तरी जायचं आहे आपल्याला, बसायचं पटकन. समोरची बस आता पाहताय आपण, ही आहे शिर्डीवरून आलेली पुणे मार्गे इचलकरंजी. कोल्हापूरची बस जवळजवळ 1 ते 1.5 तास झाला आलेली नाही अजून. लोक बघा, गर्दी बघा. तर फायनली गाडी आलेली आहे आपली कोल्हापूर. डायरेक्ट गाडी भेटली, ती पण लालपुरी आपण पाहताय. आणि मला काही गॅरंटी नव्हती की पुढचं सीट भेटेल म्हणून, तर लकीली भेटले पुढचं सीट. बुटांची अवस्था बघा कशी झाली. बाहेरची ही STने खरं तर जायचं ठरवलं होतं, कारण की 1-1.5 तास गाडीच आली नव्हती कोल्हापूरची, आणि म्हणलं या गाडीने कराडपर्यंत जावं. पण फायनली आपल्याला ही गाडी भेटली आणि ती पण डायरेक्ट आहे. तर बघू आता किती वेळ लागतो आपल्याला जायला. ड्रायव्हर दादा पण आलेत आणि निघाली डायरेक्ट. 5च मिनिटात गाडी निघाली इथे नॉनस्टॉप.
पुण्यातनं निघलं ना तर ही अशी ट्रॅफिक चालू होती. आता ही कराडपर्यंत अशीच राहणार, कारण की रस्त्याची कामं बघा आपण चालू झाली त्या साईडला. आता कधी कंप्लीट होतील काय माहिती. गाड्यांच्या रांगाच रांगा लागल्यात. शिरवळ 11:15 झाले आता शिरवळला पोहोचले. आपली एस टी ना काही म्हणा एक नंबर चालली आहे. माहिती आहे, पिकअप आहे ना जबरदस्त आहे गाडीला. आता बाकीच्या एस टी बघतोय मी, म्हणजे प्रॉब्लेम होतो गाड्यांना चढायला वरती, पण आपली एक नंबर चालली आहे वरती. साडेबारा वाजले आत्ता आणि समोर आपण पाहताय हॉटेल सह्याद्री म्हणून आहे. इथं थांबली गाडी 10-15 मिनिटासाठीच थांबणार आहे. तर आपली नॉर्मल गाडी असती तर जवळजवळ अर्धा तास गाडी थांबते, पण आता इथं यांनी सांगितलं डायरेक्ट आपली बायपास करणार आहे. साताराला पण थांबणार नाही, कराड वगैरे काहीच नाही, डायरेक्ट कोल्हापूर आहे. तर इथून आता 20 किलोमीटर राहिले सातारा, राजधानी सातारा. खरं तर जायचं होतं साताऱ्यामध्ये, बघायचं होतं, खूप दिवस झाले गेलो नव्हतं. बाईक बघा किती जोरात चालली. वातावरण पण एक नंबर झालं आहे, थोडासा रिमझिम असा पाऊस पडतोय. जनशिवनेरी चालली आहे बघा डायरेक्ट कोल्हापूरवाली. तर थांबणार आहे 10 मिनटं, 10 मिनटांनी निघूयात मग इथून. सातारा शहर बघता आपण, डोंगराच्या कुशीत निसर्गाचं हे रूप आपल्याला एसटीतनं पाहायला मिळते. समोर जो रस्ता आहे हा जातो आतमध्ये सातारा शहरामध्ये आणि काही पॅसेंजर आहेत आता, तर त्यांना उतरायचं इथेच. तर कारण बस काय आतमध्ये जात नाही, त्यामुळे बायपासच सोडणार आहे. पाऊस पडून गेला आत्ताच,
आता पोहोचलो आपण उमरजला. दोन वाजून 19 मिनिटं झालेत. आता आपण पोहोचलो कराडला. समोर पाहताय आता खूप सारे पॅसेंजर इथे पण उतरलेत. आता इथून फक्त 66 किलोमीटर राहिले आपलं कोल्हापूर. इकडे काय एवढं पाऊस वगैरे नाही, पण ढगाळ वातावरण आहे. इकडे रस्त्याचं काम चालू आहे ब्रिजचं. मस्त प्रवास चालू आहे, पण गाडी ना एकदम फुल होती आज. काय माहिती खूप गर्दी होती. तर 4 वाजलेत मंडळी आत्ता आणि आपण पोचले कोल्हापूरला. समोर आपण पाहताय पुण्यासाठी इलेक्ट्रिक शिवाय निघाली आहे. तर जवळजवळ आपण 230 ते 235 किलोमीटरचा प्रवास करत इथपर्यंत प्रवास केला आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ संपलेला नाही. मी आपल्याला जसं सांगितलं आज आपला स्टे असणार आहे कोल्हापूरच्या सर्वात महागड्या हॉटेलमध्ये. तर आता चला जाऊयात. इथून आता जवळजवळ 1.5 किलोमीटर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जो तिकीट दर लागला आहे तो आहे 330 रुपये एंड टू एंड स्वारगेट टू कोल्हापूर. आणि फायनली मंडळी आपण हॉटेलच्या समोर आलो आहे. आपण पाहताय हे आहे सयाजी कोल्हापूर 5 स्टार. आणि जबरदस्त किंमत मोजली मी याच्यासाठी. आतमध्ये गेल्यावर सर्व मी आपल्याला सांगणार आहे, डिटेल वगैरे सगळं सांगणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आतमध्ये जाऊयात. तर चला लिफ्टमध्ये आलो आता फायनली. आणि 8th फ्लोअरला आपली रूम आहे. रूम पण दाखवतो आपल्याला. ॲक्सेस कार्ड वगैरे भेटले. इकडे 10th फ्लोअरची बिल्डिंग आहे टोटल. फायनली आपली रूम आली आहे. इकडून या साईडनी कोल्हापूरचं आपण दृश्य पाहू शकता. जबरदस्त. चला आता ॲक्सेस करूयात सगळ्यात पहिल्यांदा. रूम बघा तुम्ही फक्त. इकडे या साईडला वॉशरूम आहे, या साईडला ते नंतर दाखवतो मी तुम्हाला. सगळ्यात पहिल्यांदा आपण एंटर केलं की रूम बघा कशी जबरदस्त आहे. ग्रँड रूम आहे. ग्रँड रूम बुक केली होती. आता ह्याच्यामध्ये काय काय आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत खरं तर दाखवण्यासाठी. आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण टी व्ही बघा केवढा मोठा आहे. ह्याच्यानंतर इकडे या साईडला ड्रावर्स दिलेले आहेत. ड्रावर्स पाहताय. आणि याच्याशिवाय इकडे मिनी फ्रीज आहे. आपण जर इकडे पाहिलं याच्यामध्ये एक बॉटल दिली त्यांनी पाण्याची. त्याच्यामध्ये आपण काही पण स्टोअर करू शकतो. त्या व्यतिरिक्त इकडे बघा या साईडला पेंटिंग आहे जबरदस्त. इकडे सेंट्रलाइज AC आहे वरच्या साईडला. इकडे पण पेंटिंग आहेत. या साईडला आपण आपला बेड बघताय. हा जबरदस्त असा बेड आहे. मागच्या साईडला जे कॉम्बिनेशन आहे ते पण जबरदस्त आहे. या साईडला आपण बघताय इकडं चेअर दिली आहे. आणि आपण इथं टेबल आहे, इथं आपण बसू शकता. त्याशिवाय इकडं एक्स्ट्रा अजून आपल्याला सोफा टाईप दिलेला आहे, इथं पण आपण बसू शकता. इकडे लॅम्प आहे. आणि रूमचे सगळे कंट्रोल आहेत ना इथे आहेत. आपण बघता या साईडला जे काय करायचं आपलं सर्व्हिस वगैरे पाहिजे तर आपण बोलू शकता.
किंवा प्रायव्हसी मेंटेन ठेवायची असेल तर कोण आपल्याला डू नॉट डिस्टर्ब हे जर आपण प्रेस करून ठेवलं तर कोणी आतमध्ये प्रेस करणार नाही किंवा आतमध्ये येऊ शकणार नाही. यानंतर आपल्याला डे आणि नाईट या 2 प्रकारच्या सर्व्हिसेस. याच्यामध्ये आपण डे ठेवलं तर आपल्याला हा लाईट्स वगैरे चालू राहतात आणि नाईट जर केलं तर आपण पाहताय हे बंद होतं. तर सध्या लाईटीची गरज आहे. हे बघा पुन्हा लाईटी आपल्या चालू झालेल्या आहेत. इकडे आपल्या चार्जिंग सॉकेट्स वगैरे आहेत, तिथं आपण चार्जिंग वगैरे मस्त करू शकतो. आणि सगळ्यात बेस्ट आहे ना, सगळ्यात बेस्ट हे नाही, ह्याच्यामध्ये आपल्याला इथं अजून एक्स्ट्रा 2 पाण्याच्या बॉटल आहेत. इथं आपल्याला एक्स्ट्रा कुकीज वगैरे आहेत, बिस्किट्स वगैरे पाहू शकता, खाऊ शकता आपण हे. आणि याच्यानंतर कॉफी हे तर नॉर्मलच असतं. इकडे आपल्याला टेलिफोन आहे, हा आपण फोन करून आपल्याला काय रिक्वेस्ट करायचं करू शकता. इकडे या साईडला त्यांनी जे रेस्टॉरंट आहे तिथं 2-3 त्याचे मेनू कार्ड्स आहेत, ते आपण वाचून इथून ऑर्डर करू शकता. आणि इकडे या साईडला पण आरसा बघा कसा मस्त दिला आहे. आणि आता सगळ्यात बेस्ट जी गोष्ट मी आपल्याला म्हणत होतो ना ती ही आहे. हे बघा अख्खं कोल्हापूर दिसतंय इथे 8व्या फ्लोअरवरून. काय जबरदस्त नजारा आहे आपण पाहताय, एक नंबर. ह्या समोरून हा जो रस्ता आहे ना, इथून मी आलो होतो, हा जो मेन एंट्रन्स आहे. इकडे PVR वगैरे शॉप हा मॉल आहे. तर इकडे आपल्याला जायचं असलं तिकडे पण आपण जाऊ शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं थोडंसं एखादा तास आराम करतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये एक आपल्याला स्विमिंग पूलसुद्धा आहे, पण आता पावसामुळे चालू आहे की नाही ते बघायला लागेल, ते मी आपल्याला दाखवणारच आहे. तसेच सकाळी आपल्याला आहे ना ब्रेकफास्ट इन्क्लुडेड असणार आहे. तो ब्रेकफास्ट आहे ना एकदम स्पेशल असणार आहे, तोही मी आपल्याला दाखवणार आहे. तर खरं तर थोडंसं डाएट फॉलो करतो आहे मी, त्याच्यामुळे खूप साऱ्या गोष्टी खाता नाही येणार, पण जे काही शक्य होईल दाखवणार तर सगळे. आणि टेस्ट पण जे काही शक्य होईल ते दाखवणार मी आपल्याला. आता थोडासा आराम करतो आणि भेटतो आपल्याला थोड्या वेळाने. चला आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला वॉशरूम दाखवतो. वॉशरूम पण जबरदस्त आहे. इकडे आपण पाहताय मोठा असा मिरर आहे. मिरर त्याच्यानंतर या साईडला अजून एक मिरर दिलेला आहे. इकडे 2 लॅम्प वगैरे दिलेले आहेत. आणि तुम्हाला इथं किट्स बघा काय काय दिलेले आहेत. इथं डेंटल किट, हे तुम्हाला इथं ब्रश, कोलगेट, त्यानंतर तुम्हाला कंगवा, शेविंग किट, त्याच्यानंतर शॉवर कॅप, आणि हे काय हे बॉडी लोशन, आणि इकडे साबण अजून एक एक्स्ट्रा दिला. तर या प्रकारच्या गोष्टी आपल्याला सर्व दिलेल्या आहेत. हँड टॉवेल पण आपल्याला दिलेले आहेत. आणि इकडे या साईडला आहे आंघोळीसाठी वॉशरूम. पाहताय जबरदस्त. 2 प्रकारचे, एक वरचा शॉवर आहे आणि हा खालचा शॉवर पण आहे. दोन्ही प्रकारचे शॉवर आहेत. इकडे आपल्याला परत इकडे शॅम्पू वगैरे दिलेले आहेत. आणि इकडे आपल्याला या साईडला टॉवेल वगैरे. लाईट बीट एक नंबर जबरदस्त. तर कसं वाटलं आपल्याला मला कमेंट करून जरूर कळवा. तर मंडळी आत्ता वाजले तर 10:30 रात्र झाली आहे. आपण पाहताय जेवणासाठी खरं तर मी बाहेर जाणार होतो, पण म्हटलं की आता 5 स्टार हॉटेलमध्ये थांबलोयस तर इथलं काहीतरी मागवावं आणि आपल्याला टेस्ट करून सांगावं. प्राईसची जर गोष्ट केली तर प्राईस आपल्याला माहितीच आहे, इथली म्हणजे प्राईस म्हणजे वेगळीच असणार आहे. तरीसुद्धा ऑर्डर केले आत्ता तर तुमच्या समोर आहे. आता तुम्हाला दाखवतो आणि त्यानंतर टेस्ट केल्यानंतर प्राईस सांगतो. बघा प्रेझेंटेशन बघा कसं आहे. इथे यांनी टिश्यू वगैरे दिले. टिश्यूला आपण साईडला ठेवूयात. इथं ग्रीन चटणी दिलेली आहे. ग्रीन चटणीला साईडला करूयात. इथून एअर नाही जावं म्हणून यांनी टिश्यू लावलाय. हे भांड्यावरचं साईडला करूयात. बघताय आपण. आणि जे काही समोर आपल्याला दिसतंय हे आहे तंदुरी मुर्ग आणि याची प्राइस किती आहे माहिती आहे? 710 रुपये. क्वांटिटी मला थोडीशी कमी वाटली पण टेस्ट चांगली आहे. शुभ प्रभात मंडळी आपल्या सर्वांना. तर एक नंबर झोप लागली रात्री. पाऊस असला जबरदस्त पडतोय ना, मी आपल्याला दाखवतो. वातावरण बघा आपण कोल्हापूरचं काय जबरदस्त आहे. एक नंबर. तर रात्रभर पाऊस होता आणि त्याच्यानंतर मी झोपलो. सकाळी उठलो आता आवरून आता खाली जायचंय. खाली जाऊन मी आपल्याला आता दाखवतो की आपला ब्रेकफास्ट
ब्रेकफास्ट काय काय भेटणार आहे आपल्याला, आणि ब्रेकफास्ट इन्क्लुडेडच आहे हे माझ्या जे मी रूम घेतली त्याच्यामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण म्हणत असाल रूमचं भाडं किती, तर भाडं सांगायचं झालं तर 2 रूम आहेत, 2 प्रकारचे रूम आहेत सध्या. आपण जर इथं यायचं म्हटलं तर एक तर ग्रँड रूम जी मी बुक केली आहे, आणि याच्या व्यतिरिक्त आहे एक डबल बेडरूम. तर हिचं जे भाडं आहे ना, जे मी पे केलंय विथ टॅक्सेस 6,720 रुपये. तर मग आता जाऊयात खाली आणि भेटतो आपल्याला खालीच. बघा अशा प्रकारची लॉबी, रूम्स सगळे. लिफ्टने जाऊयात खाली. तर बाहेरचं वातावरण बघा, पाऊस मस्त पडतो. आता सगळ्यात पहिल्यांदा मी घेतलंय पपई वगैरे आणि बनाना. खूप सारे ऑप्शन्स आहेत. खरं तर तुम्हाला सांगायचं ना, खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत तिथं. तर मी आपले 1 बाय 1 दाखवतोच. सगळ्यात पहिल्यांदा हे खाऊयात, कारण हे खूप महत्त्वाचं आहे. आणि यानंतर मी घेतले, आपण पाहत आहे स्प्राउट्स आहे, काकडी आहे, गाजर आहे, त्यानंतर स्टीम वेजेस आहेत, चिकन सॉसेज आहे, आणि साईडला आपण पाहत आहे मसाला ओट्स पण आहे. आणि अशा तऱ्हेने सकाळचे वाजले आता 8:30. मी निघालो आहे हॉटेल सयाजी कोल्हापूरमधून, आणि माझं चेकआउट झालेलं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो आता ब्रेकफास्ट केला ना, मी सगळं जास्त जे काही घेतलं होतं ते सगळं हेल्दी काइंड ऑफ होतं, म्हणजेच थोडंसं डाएट कॉन्शियस होतं. त्यामुळे मी बाकीचं काय दाखवलं नाही आपल्याला. नाही तर बाकीचे खूप सारे ऑप्शन्स होते, जसं काही केक्स वगैरे, पेस्ट्रीज, आणि इतर ऑप्शन म्हणजे पुरी भाजी वगैरे, पोहे आणि आलू पराठा, सगळं काय होतं खाण्यासाठी. तर खूप सारे ऑप्शन्स होते. आपण जे काय पाहिजे ते सर्व काही आपण इथं ट्राय करू शकत होतं, आणि ते इन्क्लुडेड होतं. तो ओव्हरऑल एक्सपिरियन्स आहे ना एकदम जबरदस्त होता. आता सध्या मी आलो आहे आपल्या एस स्टँडला कोल्हापूरच्या, आणि इथून एक आपल्याला नवीन प्रवास सुरू करायचा आहे. हा व्हिडिओ पहिल्यांदा हा जो आता प्रवास करणार ना तो पहिला येईल, आणि त्याच्यानंतर आपला हा व्हिडिओ येणार आहे. तर मंडळी, आपल्याला हा व्हिडिओ कशाही प्रकारे आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा इंस्टाग्रामला पण आपण मला फॉलो करू शकता. इन्स्टा आयडी आहे puneri.humsafar. बस बघा किती लागल्यानंतर पाऊस आहे ना, थांबायचं काय नाव घेत नाही. तर चला मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.